फोन आला होता आणि सकाळी सुद्धा 9 वाजता त्यांचा फोन आला आणि माझ्याकडून सर्व घटनेची माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि ते सुद्धा म्हटले की ज्या पद्धतीने खासदार साहेब बोलले त्याच पद्धतीने ते सुद्धा बोलले, परंतु ते म्हटले थोडेसे दहाकता आणि कमी झाल्याच्यानंतर एक उद्याचा दिवस केल्याच्यानंतर परवाच्या दिवशी ते सुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी येणार आहे. आमची एवढीच मागणी आहे का त्यांना आता मला जर आमच्या ताब्यात दिलं असतं तर आम्ही त्याला जागच्या जागी याच ठिकाणी त्याचा निर्णय घेतला असता आणि त्याला यमसदनी पाठवण्याचा निर्णय सर्वसामान्य जनतेने आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने घेतला असता, परंतु काही कायद्याची बंधनं असतात. म्हणून ज्या पद्धतीने न्यायालयाचा निकाल होणं गरजेचं आहे, चांगल्यात चांगला वकील आणि गिल साहेबांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी हा जो अत्याचार झालेला आहे आम्ही खूप संवेदनशील आहोत आणि 1 महिन्याच्या आतमध्ये नसरापूरच्या केसप्रमाणे निकाल लावण्याचा प्रयत्न, चार्जशीट दाखल करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि ही जी घटना अशी आहे पुन्हा कोणत्याही तालुक्यात कुठेही घडू नये अशी क्रूर शिक्षा अशा लोकांना दिली पाहिजे एवढीच विनंती करतो. आज आदरणीय खासदार कोल्हे साहेबांच्या माध्यमातून आमची सर्व ही मित्रमंडळी या ठिकाणी आली आणि आमच्या या बाधित कुटुंबाला आधार देण्याचं जे मोठं महान कार्य त्यांनी केलं त्याबद्दल आणि त्याचप्रमाणे या कुटुंबाला राशन पाणी एक 6 महिने पुरेल एवढा राशन पाणी आदरणीय खासदार साहेब म्हणजे की माझं पुढे नामोल्लेख करू नका, परंतु आम्हाला खरोखर म्हणजे त्यांनी एवढी मोठी मदत या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं आणि आमच्या या सगळ्या परिवाराचं मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.